भेळ म्हटलं की किती जणांच्या तोंडाला पाणी सुटतं बरं? पटापटा मला सांगा बरं कमेंटमध्ये. माझ्या तर तोंडाला नक्कीच पाणी सुटतं. म्हणूनच मी आज बनवणार आहे मस्तपैकी कुरकुरीत पोह्यांची भेळ. त्याच्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकून पोहे कुरकुरीत होईपर्यंत स्लो गॅसवरती भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, त्याच्यासोबतच बारीक चिरलेली कैरी सुद्धा घेतलेली आहे, हिरव्या गार खूप साऱ्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण शेव घेतलेली आहे आणि हे सर्व जिन्नस घेतल्यानंतर त्याच्यावरती मूठभर हिरवीगार कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे. हे सर्व जिन्नस मी एकत्र करून घेणार आहे. त्याआधी त्याच्यामध्ये मी भाजलेले पोहे सुद्धा ॲड केलेले आहेत. भाजलेले कुरकुरीत पोहे ॲड करून मस्तपैकी सर्व जिन्नस एकत्रित करून घेतलेले आहेत. मग काय वाट कशाची बघताय? आपली कुरकुरीत पोह्यांची भेळ रेडी झालेली आहे. आपल्या चिरमुऱ्यांच्या भेळीसारखी ही लगेच मऊ पडत नाही, कमीत कमी अर्धा तास तरी कुरकुरीत राहते. म्हणूनच म्हणतेय मी की कुरकुरीत पोह्यांची भेळ. तुम्ही सुद्धा तुमच्या किचनमध्ये नक्की हा चाटचा प्रकार बनवून बघा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पोह्यांची ही कुरकुरीत भेळ कशी वाटली ते. आणि पोह्यांची भेळ करण्यासाठी उठतच असाल तर आपल्या पोह्यांच्या भेळीला एक कुरकुरीत लाईक होऊनच जाऊ दे. व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा,